मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या 33व्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आता चाललो होतो आम्ही बर्मान घाटला. तो काय तास दीड तासावरच होता, म्हणूनच आम्ही थोडा आराम केला होता. कपडे पण वायाचे होते. चाललो आम्ही. मध्येच भूक लागली म्हणून भाऊंना कुठून तरी कवठ मिळालं होतं. गुळ तर होताच, मग कवठ आणि गुळ एकत्र करून छान खाल्लं. मध्ये परत ऊस मिळाला, तो खाल्ला. कारण आता बर्मान घाटला तर मी 4च्या नंतरच पोचणार होतो. आता जेवण डायरेक्ट रात्रीच होतं. चाललो. भाऊंना मी बोलले की तुम्ही पुढे गेलात तरी चालेल. आता तर रस्ता होता ना. बघितलं तर निम्मा रस्ता गेला आणि भाऊ उभे रस्त्यात. म्हटलं काय झालं, पुढे का नाही गेलात? तर म्हणाले इथे 2 रस्ते फुटतायत. चुकून तुम्ही दुसऱ्या रस्त्याने गेलात तर परत पहिल्या ठिकाणी जाल, उलटी प्रदक्षिणा होईल. म्हणून मी थांबलो. गेलो मग बर्मान घाटाला. तिथे जायच्या आधीच एका माणसाने आम्हाला अडवलं. म्हणाले चहाला चला. गेलो. चहा, त्यांना मला दूध सगळं मिळालं. ते कुठच्या तरी सरकारी ऑफिसमध्ये होते. त्यांनी गूळ दिला ताजा. म्हटलं नको, आमच्याकडे आहे गूळ. मग त्यांनी ते मलई असते ना, तुम्हाला माहिती आहे का, गुळावर साय येते, की आम्ही लहानपणी खाल्ली होती माळशिरसला. गुऱ्हाळ्यावर असते साय, अशी काठीला लावली होती आणि त्यांनी ती नातवंडासाठी आणली होती. जसे ते आले तसा नातू लगेच त्यांच्याकडे गेला. चॉकलेट बिस्किटपेक्षा हे बरं ना. पण त्यांनी ती मला दिली. मी म्हटलं नका देऊ. त्यांना म्हटलं छोट्या मुलाचा तोंडचा घास काढून मला कुठे देता, मी खाल्ली लहानपणी. तर म्हणाले नाही नाही, मी काल पण आणलं होतं त्याला आणि उद्या पण आणेन. माझ्या ऑफिसच्या रस्त्यावरच गुऱ्हाळ आहे, मी रोज आणतो म्हणाले, ते तुम्हीच घेऊन जा. मग काय घेतली. पुढे आलो. आता आश्रमात पोचणार 5 मिनिटात. ते एवढ्यात अजून एका माणसाने अडवलं. त्याला सांगितलं अरे 5-7 मिनिटच झाली, आम्ही चहा घेऊन. ऐकायलाच तयार नाही. यायलाच पाहिजे म्हणाला, तुमचे पाय लागलेच पाहिजे. मी म्हटलं येतो आम्ही तुझ्या दुकानात, पण आम्ही चहा नाही घेत. तरी मग त्यांनी थोडासा दिला. थोडासा घ्यावाच लागेल म्हणाला. भाऊंनी घेतला थोडासा. आम्हाला उदबत्त्या, काडेपेटी, असं पूजेचं सामान दिलं. म्हटलं ठीक आहे, येतो आम्ही. थांबा म्हणाला. परत बाहेर गेला आणि अर्धा लिटरची दुधाची पिशवी आणि माझ्यासाठी मोठा बिस्किटाचा पुडा घेऊन आला. म्हणाला वाटेत तुम्हाला लागेल, तिथे तुम्ही हे सगळं खा. असं तो बोलल्यानंतर काय बोलणार, मग घ्यावंच लागलं. आम्हाला म्हणाला माझं हे भाड्याचं दुकान आहे, आता आशीर्वाद द्या की माझं स्वतःचं दुकान होईल. म्हटलं हो नक्की होईल. तू एवढी परिक्रमावासींची सेवा करतोस, तुम्हाला लोकांना परिक्रमा करायची गरजच नाही, तुझं नक्की होईल. म्हटलं बघ पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला आशीर्वाद द्यायला काय होते. मग आलो बर्मान घाटला. खूप मोठा आश्रम होता. थोडा प्रॉब्लेम असा झाला की वाटेमध्ये त्या भगतनी आणि कृष्णानी मला बरेच फोन केले. कारण ते तर आमच्या आधीच 1-2 तास आले ना. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की पुढे सप्तधारापर्यंत जावं. पण मला काय आवाजच आला नाही. माझ्या फोनचा काही प्रॉब्लेम झाला का काय माहिती नाही. तर ते जाऊ शकले नाही. कारण आमचं आधी ठरलं होतं की बर्मान घाटला जाऊन राहायचं, कोणी वेगात जाऊ दे किंवा हळूहळू जाऊ दे. तर त्यांना जाता आलं नाही. खरं तर मला पण सुरसुरी होती आणि हा रस्ता चांगला होता. मला कळलं होतं पुढे सप्तधारा आणि धुवाधारला खराब रस्ता आहे. तर मला असं वाटत होतं सप्तधाराला जाऊन तरी राहावं. पण काय 4-4:30 झाले, मग काय जाणार. मग राहिलो तिथेच. मैयाचा तट आहे सुंदर. संध्याकाळी त्यांनी सगळ्या बायकांना पुऱ्या करायला बोलवलं. मी थोडंसं लिहित होते. म्हटलं जाऊ थोडंसं, एवढं पूर्ण झालं की. बघते तर तिथे 8-10 बायका होत्या. त्यामुळे परत आले. त्यामुळे आश्रमात जाऊन जे काही माझी कामं असतात ती सगळी कामं माझी पूर्ण झाली. त्या 8-10 बायकांना धन्यवाद. त्यांच्यामुळे मी माझी डायरी पूर्ण करू शकले. त्यानंतर रात्री समोर चमचमणारं मंदिर दिसत होतं. आम्ही बर्मन घाटवर आहोत आणि समोर दीपेश्वर महादेव आहे. खाली मैया वाहते. पंचक्रोशीची जेव्हा यात्रा करतात, परिक्रमा करतात, त्या दीपेश्वर महादेव जो आहे त्याला जल चढवतात. हा दक्षिण आणि उत्तर दोन्ही तटाच्या मध्ये आहे. त्यामुळे आम्हाला तिथे जाता येत नाही. मला एक कळलं नाही की ते मध्ये होतं.
तर मैया कशी पार होणार? म्हणजे आम्ही उत्तर तटावरून दक्षिण तटावर जर गेलो तर मैया पार होते. नेमावरला पण असंच, ते मध्येच आहे ना तिचं स्थान, तर तिथे परिक्रमावासी जात नाहीत. कोणाला तरी एक्सपर्ट परिक्रमा करणाऱ्यांना विचारलं पाहिजे, कारण पार कशी होईल ती? मी निम्म्यातच जाऊ ना आम्ही. अर्थात त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही गेलो नाही, पण खूप छान मंदिर होतं, समोर मोठा मारुती होता. आणि त्यांनी सांगितलं पंचक्रोशीची जेव्हा परिक्रमा करतात तेव्हा आपण ओंकारेश्वरला कसं जल चढवतो तसं इथे जल चढवतात. तुम्ही पुन्हा या म्हणाले दीपेश्वर महादेव बघायला. बरं म्हटलं. आणि बर्मान घाटला आहे सिद्धेश्वर महादेव, आणि तिथे पण मारुतीचं देऊळ आहे. मोठा आश्रम आहे, मला वाटतं 30-40 लोक तरी असतील, का जास्त पण असतील. सगळा आश्रम भरला होता, खोल्या वगैरे. आणि रात्री जेवताना आम्हाला वाढायला ना शाळा आणि कॉलेजची मुलं होती. इतकं बरं वाटलं. या लोकांना असं बाळकडू असतं आधीपासून परिक्रमावासींची सेवा करण्याचं. हे सगळे वाढायला 30 लोक होती, तर मला फार बरं वाटलं. आता आपल्याकडे या वयातल्या मुलांना देवाचं असं काही सेवेचं वगैरे विशेष नसतं, त्यामुळे मला छानच वाटलं. सकाळी उठले, मैयावर स्नान करायचं होतं. सगळ्यात आधीच मी उठते ना, त्यामुळे पहाटे उठले. मला 1 फुटावरचं काही दिसेना, एवढं धुकं होतं. मला कळलं ना आता आपण जावं का नाही. थोडे मी मोबाईलची बॅटरी लावली तरी मला दिसेना. म्हटलं तर मी काय करू. मग मी खाली जाण्याचं रहित केलं मैयेवर. आता वर पण तेच पाणी होतं नळाला पण. वरच मी आंघोळ केली. मैयेला तिथूनच नमस्कार केला. काही दिसतच नव्हतं, तर एकटी आगावपणा करून कुठे जाणार ना. ही लोक म्हणतातच, अहो तेच पाणी आमच्या नळाला आहे, कशाला खाली जाता. पण मैयेवर स्नान करण्याचं एक वेगळं सुख असतं. जवळजवळ सगळे उठले त्याच्यानंतर दिसायला लागलं. मग एक जण आंघोळ करायला मैयेवर जायला लागले. आता उतरला मी तटावरती. मैयेच्या इथूनच रस्ता होता. कालचं हुकलं होतं, त्यावेळी मैयेला म्हटलं क्षमा कर गं बाई, आता तुझं दर्शन झालं. मी आता परत मानस स्नान करते. असं आपण म्हणतो ना, मानस पूजा खूप महत्त्वाची असते साध्या पूजेपेक्षा. त्यामुळे म्हटलं मी प्रत्यक्ष आंघोळ करण्यापेक्षा पुन्हा मानस स्नान करते तुझ्यामध्ये, तू आशीर्वाद दे. चाललो तटातटाने. आता तर थोडी मनाची तयारी होती, कारण ते सप्तधाराकडे जायचं होतं ना. रस्त्याचे सगळे प्रकार आले. वाळू, दगडगोटे, चढ उतार, खडक, काही काही तरी असे ना सुळके, असे टोकदार सुळके होते, ते ओलांडून जावं लागत होतं. तो माणूस म्हणाला होता ना अनघोराचा रस्ता काहीच नाही, त्याची आठवण झाली. तो म्हणालेला बरोबर होता. फारच धोकादायक रस्ता होता. चाललो तसंच. हे 7 धाराचं आहे. इथे 3-4 धारा तरी दिसत आहेत. 7 धारा कदाचित पुढून दिसतील. हे मैयाचं दर्शन. जाम धुकं आहे आज, कडाक्याची थंडी पडली आणि तिचं विशाल रूप एकदम. नर्मदे हर. आता चाललो होतो धुवाधारला. बघा कसं वाटतंय. धुवाधार धबधबा. हे सर्व खडकांवरून ॲक्च्युली पाणी येतं, पण आता पाणी कमी आहे, तरी ते भरपूरच आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. 7 ताराहून धुवाधारला जातानाचा आणि हा रस्ता. मध्ये वाळूचा रस्ता होता, आता हा दगडांचा रस्ता. हा धुवाधार आहे धबधबा. मैयाला पाणी कमी आहे म्हणून दिसत नाही, नाही ते सगळ्या खडकांवर गणपतीचं चित्र दिसतं अलीकडच्या दगडावर. आणि इकडे गणपतीचं चित्र दिसतं. पहिल्या याच्यावरती गणपतीचं चित्र दिसते. आता ते फोटोत येते की नाही बघा, तुम्हाला दिसते की नाही. नर्मदे हर धबधबा आहे, पण इथे पाणी कमी आहे, तर ते खडकावरून येताना दिसत नाही, खालीच दिसते. या खडकांवरून येतं त्या त्याला धुवाधार असं म्हणतात. आणि हे मैयेचं पात्र नर्मदे. पाय इतके थकून गेले ना त्या खडकांवरनं आणि याच्यातनं चालताना. पाय कुरकुरत नव्हते. माझं नशीब म्हणून मी चालू शकत होते. अर्थात ही शक्ती मैयाच देते म्हणा आपल्याला.
त्याच्यानंतर थोडासा कधी वरून कधी तटावरून असा रस्ता होता. मध्ये आम्हाला पुडी नावाचं एक गाव लागलं. तिथे थोडं थांबलो होतो. तर होतं घर झोपडीसारखं, पण त्याचे दरवाजे बघा कसे होते. झोपडीचा दरवाजा आहे, काय कोरीव काम आहे बघा. अजून पण एक आहे. ही ती झोपडी आहे कौलारू. बघू देख ले लगा के देख ले लगा के देख हम्म. ऐसे तारो डाल दे राहू दे, नुसतं कडी नाही लावली तरी चालेल. हे बघा, हा अजून एक दरवाजा बघा, किती छान आहे बघा. इधर देखो माताजी, हे यांचं घर आहे, यांचं घर आहे, यांचा हा दरवाजा आहे. तो पण लावा तिकडचा. सुंदर दरवाजा आहे. चली जाओ तुम चला जाओ मैं यही पैया जाओ ऊपर आ नाही नाही, मी चप्पल नाही निकालायचं. हे बघा सुंदर, काय कोरीव काम आहे बघा. यांचं घर. त्यानंतर लागलं गाव गुरसी. गुरसीला जेवणासाठी थांबलो होतो, पण तिथं खूप वेळ गेला. त्या आश्रमात आम्ही सगळ्यात आधी गेलो, पण तरी पण जेवायला उशीर झाला. पुढे कळलेच तुम्हाला काय काय झालं. नंतर पुन्हा तटावरच रस्ता होता, चाललो होतो. थोडा उंचावर रस्ता होता आणि खाली मैया दिसत होती. आणि जेवायला उशीर झाला म्हणून भगत आणि ते गुलाबसिंग आहे ना, यांचं भांडण झालं. गुलाबसिंग सांगायला गेले होते आणि त्या आश्रमातल्या लोकांना माहितीच नाही. आम्ही बाहेर वाट बघत बसलो होते. आमच्यानंतर 15-20 जणांचे 2 ग्रुप आले, पण त्यांची जेवणं सुरू पण झाली, पण आम्हाला त्यांनी दिलंच नाही. कारण गुलाबसिंगने काहीतरी बरोबर सांगितलं नाही असं भगतचं म्हणणं. जाम खडाजंगी झाली. तुझ्यामुळे आम्हाला उशीर झाला असं ते सारखं सांगत होते. आम्हाला वाटलं ठीक आहे, होतं नाही एखाद्यावेळी असं कधीतरी. पण वादावाद होऊन शिव्या देण्याच्या पलीकडे हातात काठ्या घेण्याची वेळ आली. हे काही मला बरोबर वाटलं नाही. परिक्रमा कशासाठी करतो आपण? एवढा सुद्धा मनावर कंट्रोल नसेल तर काय उपयोग. शेवटी मग कृष्णा आणि भगत पुढे निघून गेले आणि नंतर मग आम्ही 4 राहिलो. मी, भाऊ, गुलाबसिंग आणि त्यांचे मामा. झालं ते काही बरोबर नाही झालं, आम्हाला बरोबर नाही वाटलं. काय करणार आम्ही. ते भगत जरा असे चिडकेच होते. गुलाबसिंग म्हणायचे ना, हा तिखट खातो मिरच्या खातो ना म्हणून हा चिडका आहे म्हणून. काय माहिती. पण एवढं अगदी मारामारी करण्यापर्यंत वेळ यायला नको होती असं मला पण वाटलं. त्यानंतर आलं रामपुरा. तिथे थांबलो. ते म्हणाले चहाला थांबा. तर गावात जाऊन साखर आणून चहा करून पिऊन निघेपर्यंत 1 ते 1.5 तास गेला. चहा फारच महागात पडला आम्हाला. तिथेच आम्हाला एक महाराष्ट्रातला साधू भेटला. त्याचा पण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल त्यात काय काय आहे ते. सुंदरदास त्यागी आहेत, वृंदावनचे आहेत. ते परिक्रमेत निघाले. यांची बॅग बघा केवढी छोटी आहे, माझ्याहून निम्मी आहे, पण ते सगळं सामान आहे. स्वयंपाकाचं सामान आहे, डाळ तांदूळ आहे. ते म्हणाले आता मी तुम्हाला ते पातेली काढा, आता मी 5 जणांचा स्वयंपाक करेन म्हणाले. एवढं त्यांच्याकडे सगळं आहे. हे बगा, हे बघा माझी सॅक आहे, त्याचे निम्म भाग आहे त्यांचा. सामान एवढं एकात एक मस्त घातलेलं आहे. मसाला पुडी आहे, हे आहे, पूजेचं सामान आहे. ग्रेट ग्रेट. आणि त्यांनी 12 ज्योतिर्लिंग इन्क्लुडिंग केदारनाथ पायी केली 6 वर्षामध्ये. आणि आता परिक्रमेला निघालेले आहेत. साधू आहेत, वृंदावनला असतात, महाराष्ट्रातले आहेत म्हणून आपल्याला विशेष प्रेम. आणि जन्मभूमी महाराष्ट्र आहे, पण कर्मभूमी वृंदावनमध्ये 12 वर्षे आहेत. नर्मदे. रामपुरा इथे मैयाचे दर्शन. मैया सतत बाजूला आहे, नंतर आम्हाला दिसणार नाही असं कळलं. त्या जेवढं मिळेल तेवढं आम्ही तिचा. रामपुराला डोंगरावरती लाभेश्वर महादेवाचं देऊळ आहे. तिथे गेलो तर आपल्याला हवा तो लाभ होतो म्हणतात. पण आमचे पाय एवढे शिणून गेले होते, आम्ही खालूनच नमस्कार केला. म्हटलं काय द्यायचं तो लाभ दे रे बाबा आम्हाला.
कारण चहामध्ये खरं तर एवढा वेळ जाणारी माहिती नव्हता, नाही तर कदाचित आम्ही गेलो सुद्धा असतो. त्यानंतर चाललो तर आम्ही केरपाणीच्या बाजूला चाललो होतो. तर आम्हाला लांबून येताना एका साधूने पाहिलं आणि त्याने लगेच चहा ठेवला. आम्हाला अडवलंच, जायचं नाही पुढे म्हणाला. त्याचं असं दगडादगडांचं घर होतं आणि आतमध्ये त्याची कुटी होती आणि कुटीमध्ये त्याचा पलंग असा झोपाळ्यासारखा टांगलेला होता. थांबलं मग. केरपाणी हाती आठवल्याची हे आहे, कसे दगडाने हे केली बघा कुटी. छान शिवलिंग आहेत पूजेमध्ये. आणि आता त्याने आम्हाला चुलीवरचा चहा करून दिला. आम्हाला लांबून बघितलं त्यांनी आणि त्यांनी लगेचच हे ठेवलं. मस्त आहे. झुला झूला और महाराजांवरती फोटो टाका. और ये महाराज जी हैं. एक मिनट थोडं. हे महाराज जी चहा करून दिला. नर्मदे. आता जायचं होतं केरपाणीला, पण अंधारून आलं, उशीर झाला, रस्ता खराब होता ना, मला फार चालता आलं नाही. मग तिथे मध्ये शारदाश्रम नावाचा बोर्ड दिसला आम्हाला, म्हणून मी तिथेच आत शिरलो. मी तर सांगेन, केरपाणीला जायच्या आधी तुम्ही शारदाश्रममध्ये राहत जा. मराठी कुटुंब आहे यवतमाळचं आणि फार छान अगत्यशील आहे. बघा, ज्याला सर्वसंग परित्याग म्हणतात ते त्यांच्याकडे बघून मला पटलं. आता आपण एखादी परिक्रमा केली तर आपल्याला वाटतं वा काय केलं. त्यांची सेवा फारच मोठी होती. बघा पुढे तुम्हाला कळेलच का आहे ते. आपल्या जीवाचं सार्थक तितकं काय हे परिक्रमा म्हणजे सगळं बघायचं. शारदाश्रमला होता पण हा शारदाश्रम आहे. केरपाणीच्या आधी आहे 1 किलोमीटर. केरपाणीच्या आधी 1 किलोमीटर. अतिशय छान यवतमाळची लोक आहेत, नवरा बायको महाराज आहेत आणि खूप छान त्यांनी इथे गार्डन केले. जंगलामध्ये हे असं करणं हेच खूप ग्रेट आहे. इतकी फुलझाड आहे, 150-200 तरी फुलं रोजची निघत असतील मला वाटतं, एवढी ही फुलझाड आहेत. आणि खूप छान केलं. यांचं एक मंदिर आहे, एक खाली मंदिर आहे, एक वर आहे. फार फार छान आहे. असं जंगलात हे उभं करणं हे खरंच खूप मोठं काम आहे. आणि तिकडे पहाडावर एक देऊळ आहे, हे पण यांचंच आहे. ते रोज जाऊन त्याची पूजा बिजा करतात. तिकडचं सगळं यांच्याकडेच आहे. पूर्वी ते तिकडेच राहत होते, पण नंतर काहीतरी फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काहीतरी झालं आणि म्हणून त्यांना ते सोडावं लागलं आणि त्यांनी इकडे येऊन पुन्हा हे केलं. आणि तिकडे जे घर बांधलं होतं ते त्यांनी दगड फोडण्यापासून केलं होतं. दगड फोडले त्यांनी आणि मग घर बांधलं होतं. एवढे कष्टाचे लोक आहेत. आणि गुरूंना त्यांनी सगळं देऊन टाकलं. गावी जाऊन सगळं वाटप करून आले, जे काही संपत्ती आणि होतं त्याचं. आणि गुरूंना सगळं सोनं नाणं पैसा अडका देऊन टाकला आणि इकडे येऊन राहिलेले आहेत. हे खरे तर निस्संग. निस्संग शब्दाचा अर्थ काय आहे तुम्हाला आज कळला. आपण नुसतंच म्हणतो एवढंसं काहीतरी दान केलं तर आपल्याला एकदमच फार काहीतरी ग्रेट वाटायला लागतं. सगळं स्वतःजवळचं सोनं नाणं देऊन इथे येऊन कुटीत बांधून जंगलात राहायचं हेच खूप आहे. इथे एकमुखी दत्ताची मूर्ती आहे, हे बघा, खूप छान आहे. आणि तो वरच्या मंदिरात पण आम्ही जाणार आहोत. माता आहे इकडे, इकडे शिवजी आहे आणि तुळस भरपूर आलेली आहे. परत एकदा दत्तगुरूंचं दर्शन घेऊयात आपण. एकमुखी दत्त आहे. काय काय लावलं आहे ना याने,
खरंच रिअली ग्रेट. केळी लावली आहेत, सगळ्या भाज्या ते करतात इथे. भोपळा, गिलके, घोसाळी, दोडका, टोमॅटो, वांगी सगळं घरचं येते. ते घरचीच भाजी खातात. ही तुळस आहे बघा, काय वाढली आहे बघा तुळस. नर्मदे हा सूर्योदय आणि हा शारदाश्रम मधल्या लोकांचं हे मंदिर आणि ही मैया दत्त मंदिर आहे. खूप छान आहे. एक मुख्य दत्त मंदिर, खाली अशी मूर्ती आहे तशीच वर पण आहे. खरं तर मला इथे खूप वेळ मिळतो. एकदा मी घरी कल्याणला गेले ना, तर माझे काही एवढे पटापट व्हिडिओ होत नाहीत. म्हणून जिथे जमेल तिथे, जसे जमतील तसे व्हिडिओ मी करत राहते. म्हणजे आता ट्रिपला आले तरीसुद्धा माझे 2 व्हिडिओ झालेच. तरी मला वाटतं माझे पूर्ण होणारच नाही, कारण अजून उत्तर तटच पूर्ण झाला नाही आहे. त्यामुळे अजून दक्षिण तटाचे पण जवळजवळ एवढेच होतील. म्हणून मी संधी अशी सोडत नाही. थोडी जरी माझी बोलण्याची तयारी झाली तर लगेच मी जिथे असेल तिथे व्हिडिओ करून टाकते. मग मागे काही चांगलं असो की वाईट असो. आता हवाईला पण नाही म्हटलं तरी 2 व्हिडिओ झालेच. तर आता थांबूया इथे. पुन्हा तिकडे गिरीशच्या घरी गेल्यानंतर. तोपर्यंत नर्मदे हर.